नवी मुंबईच्या जनतेची सेवा विविध प्रकारे करणं हे महापालिकेच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचं काम आहे. कधीही नवी मुंबईच्या जनतेचं हित दुर्लक्षित केलेलं नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या जनतेला अधिक सुखकर अशी प्रवास करण्याची सेवा देण्याचा मनोदय आम्ही घेतला आणि महापालिका परिवहन सेवा या सर्व घटकांनी ची पूर्ती करण्याचं ठरवलं आणि त्याचा सुरुवात 51 बस या ठिकाणी जनतेच्या सेवेत आलेले भविष्य काळामध्ये राहिलेल्या 99 बसेस लवकरच येतील. या पावसाळ्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते दुरुस्त केले जातील, किंबहुना परिवहनच्या ड्रायव्हर कंडक्टर आणि अन्य लोकांचं समुपदेशन केलं जाईल. शेवटी तुम्हाला नोकरी करण्यापुरतं तुमचं कर्तव्य नाही तर जनसामान्यांची सेवा करणं हे प्रमुख कर्तव्य आहे आणि मला विश्वास आहे ते सर्व घटक सुद्धा अतिशय सकारात्मक भावनेतून त्या अनुषंगानं जीवनाची वाटचाल करतील आणि जनतेला चांगल्या सेवा मिळतील. तर आता खरं मी भाषणात नाही बोललो, परंतु ज्या दिवसापासून परिवहन सेवा सुरू झाली तेव्हापासूनचे इन्कमिंग आणि आउटगोईंग याचे दरवर्षाचे झालेले ऑडिट, त्यामध्ये शिल्पीचा अर्थसंकल्प किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की डेफिसिट असलेला अर्थ याचा आजवरचा संपूर्ण लेखाजोखा घेऊन ज्या ज्या ठिकाणी चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या जातील आणि भविष्य काळामध्ये त्यांना स्ट्रेंथन करण्याचं काम केलं जाईल. विविध डेपोच्या जागी त्या ठिकाणी हॉटेल मोटेल अशा प्रकारचे शॉपिंग सेंटर उभारून त्याच्यातून पैसा निर्माण करून परिवहनची सेवा जनतेला जितकी स्वस्त आणि जितकी अतिशय लाभदायक आणि आरामदायक मिळेल असा त्या ठिकाणी विचार केला जातो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.